श्री स्वामी समर्थ समर्थ म्हणतात की कुठल्याही गोष्टीचा जर अतिवापर झाला की नुकसान आपलेच होणार आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की भाजीमध्ये जर जास्त मीठ घातले तर भाजी ही खारट होणार आहे, भाजी ही खाऊ वाटणार नाही. त्याच भाजीत जर अति तिखट घातले तर ती भाजी तिखट होणार आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपण जर जास्त जेवण केलं तर आपलं ही पोट बिघडणार आहे. समर्थ म्हणतात की पाऊस जर जास्त पडला तर सगळ्या गावामध्ये पूर येणार आहे. तसं समर्थ म्हणतात की अति वापर झाला की नुकसान आपलेच होणार आहे. अति थंडी पडली तरी माणसाच्या तब्येतीवर परिणाम होणार आहे. आणि भरपूर जर वादळ आलं तर अनेक झाडे तुटून पडणार आहेत असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. तर समर्थ म्हणतात की आता तिकडे जाऊ नका, आपल्या देहाकडे या. आपल्या देहानेही कुठल्याही विषयाचा जर अतिवापर केला तर नुकसान आपलेच होणार आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की आपण जर अहंकाराचा जास्त वापर केला तर नुकसान आपलंच होणार आहे. आपण जर अति क्रोध आणि अति रागराग करू लागलो तरीही नुकसान आपलंच होणार आहे. आपण जर अति मत्सर करू लागलो तरीही नुकसान आपलंच होणार आहे. आपण जर अति द्वेष, तिरस्कार करू लागलो तर नुकसान आपलंच होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की कुठल्याही गोष्टीचा जर अतिवापर झाला की नुकसान आपलंच होणार आहे. अति केलं की माती हे निश्चित आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की रावणाकडे सुद्धा अहंकार होता, अहंकारामुळे त्याचं नुकसान झालं. हिरण्यकश्यप भक्त प्रल्हादचे वडील, त्यांच्याकडे सुद्धा क्रोध होता, त्या क्रोधामुळे त्यांचं नुकसान झालं. कौरवांकडे सुद्धा मत्सर होता, त्या मत्सरामुळे त्यांचं नुकसान झालं. म्हणून समर्थ म्हणतात की कुठल्याही गोष्टीचा जर अतिवापर झाला की नुकसान आपलेच होणार आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की विषय आपल्याला जपून वापर करता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं.